हो एक एकच सांगायचं. आम्ही लहानपणी 8 रुपये रोजानं जात होतो माई संग. तवा काढल तवा लावायला सारख्या आणि नुसतं पळपळू लावायच्या होत्या त्या वाकून चुलीवर होत्या चिमण्यावर. हो कशातलं माय संध्याकाळी चाठूनच पडायचं काम होतं का नव्हतं. पण आता नाही माय काम. पण आता सुखाची घडी आली ना ग बाई. झालं ना हा किती सुखाची राजाची घडी आली ना बाई. तुला नादर झालं. नादर झालं. नादर झालं ग माहिती इकडे काम. माझ्या नवराचा लय काही करीतोय बघा माय काय करा त्या नवऱ्याला. हो ना त्यांच्यासाठी बघ पाणी पडतं तिथं. हो हो ग बाई. पाऊस नाही पडला तरी बी येतंय ना. येते येते काका इथपर स्तर लावली काडी खोची इथून इकडे ना. मला डॉक्टर अहो बाई नस दाबली कामराची तर डॉक्टर म्हणले तू वाकू नका. मग ते ह्याला बघितलं सरकीला चला तरी म्हणलं घरी हाय ना माय मला 1-1.5 एकर वावर. हो ग बाई. हाय हाय हो हाय ना. तवा बावा जात असते मी बटाईनं दिलेलं आहे. माय तो आता लेख असून आहे तर कवर करतात तुम्ही तरी. कामात नाही मला दुःख नक्की यायचं तसं. मग आता वय झालंय ना. नाही एक विकत गाठली. हो दवाखान्यात 3 रोज 4 रोज जाय आयुष्य तेच बोलायचं तुम्हाला काय. हो आता पाऊस नाही पडला तरी या ठिकाणवर येत आहे का नाही. पोरं लेकरं बाळं काय करतात. हो तो लग्न झालं दोन्हीचे बी. हो या एकटीचं लग्न होतं वाटतं मी. वाटेल होती मला. हा कुठं गेलं. पोरं पण काय करतात. गेलं का ते. हो तरी मोठं पोरं नाही लागला ना. आज तिकडं पुढं होते का आपल्या गावातले पोरं आहेत. ते फुलाचं झाड आहे काय ते मोगऱ्याचं आहे. इकडे एक फुल आता येत असते ना. आता ते सांगायला लागला त्याला. हो काय करायचं नसतं वाढायचं ते आमच्या पूर्वी आले का होती ना वाटतं इथं कुठतरी. इथंच होती इथं माय काय मोगर आहे हे. त्याला बी नाही येत. हे त्याचा बाहेर जा ह्याच्यात होतं का हे झाड. हा वास येतोय ना याचा. याची काडी येते कशी न्यायची काडी याची. हो ओल्यामध्ये म्हणजे हो पाऊस येईल हो ना. मग मोठी काडी न्यावं लागते का. मग लयच वपायलंय ना हे. संध्याकाळी फुलं देत नाही. फुलं सकाळी सकाळी लय घमघम अशी येते म्हणतात. माय नाग येतोय म्हणून याच्यात लांब आहे ना. हो का उगा मानवा असते व. हो तिथं नसेल आ बाई त्याचा तसा राहावा बाई. ते जंगलात राहणारा पराने ते कुठं जाईन. मोठ्या सिटीने वाढेल वाढायची. हो नाही माय मला घर बांधल्यावर लावीन ना मी. मग क्वार्टर लाईन सरकारी. मला काय सरकार ना बघ घरच्या बाहेर काढ मला कवाय निघावं लागते. स्वतःच त्या नर्सिंग कॉलेजच्या तिकडंच आहे तिथं प्लॉट घेतलेला आहे. हा प्लॉट घेतलाय बांधायचं राहिला. हो 7-8 वर्ष झालं घेऊन ठेवलेला आहे. आता ह्या पोरी शिकायच्यात ना बाय म्हणून मग आता पुण्याला घ्यावा आता हे बांधावा असं चाललंय. आता तिथं लेकरं तिथं अपडेट करावं लागतं. चल ग लवकर बाबा. काय माहित नाही मग आता चल. काही भरोसा नाही लेकराचा. सुरू राहतील काय भरोसा नाही. हे लेकरं एवढं होऊन मला शिकावं लागायलंय. शिकून
आम्हाला घर मातीचंच सारखं नाही नाही मातीचं आता त्या लेकरावर भरसा नाही ठेवायचा. पहिलं वाटायचं की मग लेकरं म्हातारपणची गाठी आपली, पण मग ह्या लेकराला आपल्याला